यांना मानाचा मुजरा, यांच्या जीवनावर आधारित एक ऐतिहासिक सजीव देखावा, छावा छावा. शंभू राजा, शिवपुत्र शंभू राजा, स्वराज्याचा धाकला धनी, मराठ्यांचा दुसरा छत्रपती, वाघाला फाडणारा आणि हत्तीलाही झुंजवणारा आमचा लढवया राजा. औरंगजेबाच्या 5 लाख फौजेलाही ज्यांनी 9 वर्षे झुंजवलं. स्वराज्यातील एकही महत्वाचा किल्ला औरंगजेबाला ज्यांनी जिंकू दिला नाही असा आमचा राजा. आज 350 वर्षे होऊन गेली, पण खोट्या इतिहासाने कलंकित झालेला आमचा राजा शंभू राजा. वाईट वाटत, खरंच वाईट वाटत. खरा संभाजी राजा कोणाला कळलाच नाही. अवघ्या 32 वर्षे वयात आपल्या आयुष्याचं सोनं केलेला, वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृत पंडित राजा, 8 भाषांचं ज्ञान असणारा गुणवंत राजा, 120 लढाया खेळला पण एकही हार नाही, एकही तह नाही असा पराक्रमी राजा. परस्त्री माते समान ही शिकवण देणारा आमचा संस्कारी राजा. वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजकी तात ही मर्द मराठ्यांची जात. ही आम्हा मराठ्यांची ओळख करून देणारा आमचा शूरवीर राजा कधीही आम्हाला समजलाच नाही. चला तर मग जाणून घेऊया या मृत्युंजय महापराक्रमी छाव्याची कहाणी. वाजली तुतारी किल्ले पुरंदरी, खेळणार पाळणा शिवाच्या अंगणी. वाजली तुतारी किल्ले पुरंदरी, खेळणार पाळणा शिवाच्या अंगणी. जन्म घेतला सिंहाने, नाव त्याचे संभाजी संभाजी संभाजी. नरशार्दूल राजा संभाजी, राजा संभाजी, राजा संभाजी, राजा संभाजी. नरशार्दूल राजा संभाजी, नरशार्दूल राजा संभाजी, राजा संभाजी. नरशार्दूल राजा संभाजी, राजा संभाजी. नरशार्दूल राजा संभाजी. शंभूराजे अवघ्या 2 वर्षाचे असताना मातृछत्र हरपलं. राणी सईबाईंचं निधन झालं. त्यानंतर पिता छत्रपती शिवाजीराजे यांच्या छत्रछायेत आणि माँसाहेब राजमाता जिजाऊ यांच्या चालत्या बोलत्या विद्यापीठात आयुष्याचे धडे गिरवत असताना काळा दिवस उजाडला. 3 एप्रिल 1680 या सह्याद्रीच्या कुशीत माणूस म्हणून जन्माला आलेल्या, प्रत्येकाचं श्रद्धास्थान असलेल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजांचं निधन झालं. स्वराज्य पोरकं झालं. संभाजी महाराजांच्या कोवळ्या खांद्यावर स्वराज्याची जबाबदारी पडली. अवघ्या 23व्या वर्षी स्वराज्याचा छावा छत्रपती झाला. छत्रपती शिवाजी राजांच्या निधनानंतर आरामात स्वराज्य काबीज करता येईल या इराद्याने खुद्द दिल्लीपती आलमगीर औरंगजेब 5 लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर चाल करू लागला. पण संभाजी राजांनी त्याला तब्बल
9 वर्षी झुंजवलं. तिकडून जाय ना. स्वराज्यातील एकही महत्वाचा गड औरंगजेबाला जिंकू दिला नाही. वैतागलेला औरंगजेब स्वराज्य गिळण्याच्या इराद्याने बहादूर गडावर ठाण बांधून बसला. जापना खुश खबर है जापना. क्या हुआ? वो जहनमी काफर बच्चा संभा मर गया क्या? ऐसा कुछ नहीं हुआ, पर जाओ अपना मुंह काला करो. इस किले को जीत लिया, उस किले को बेड़ा दिया, ऐसी फिजूल बातें मत सुनाओ हमें. जापना, आपके वफादार महाबत खान ने संभा को कैद करने के लिए पूरा जोर लगाया है. जल्द ही उस काफर बच्चे संभा को हराकर पूरा दक्कन निकल लेंगे हम. बेवकूफ, बेवकूफ हो तुम. 350 पूरे 350 किले हैं संभा के इस दक्कन में. एक रामशेष किला 6 साल लड़कर भी जीत ना सके हम, और तुम दक्कन निकलने की बात कर रहे हो. बेवकूफ. या 2 पूर्ण खाली बस. देखो देखो इकडे क्या है? बाजूला ना. क्या है? शाही किमांश बतौर पिछले 5 साल से हमने इसे अपने सर पर नहीं रखा. क्यों जानते हो? जब तक उस काफर संभा को हराकर पूरा दक्कन नहीं जीत लेता, तब तक ये किवाश नहीं पहनूंगा. ये कसम खाई है मैंने. इस आलमगीर सल्तनत का शहंशाह पिछले 9 साल से इस दक्कन की मिट्टी में भटक रहा है. कैसा शहंशाह और कैसी ये सल्तनत. शहंशाह होकर भी शहंशाह का ताज ना पहनना. और इस्लाम के रखवालों, अरे कुछ तो शर्म करो, कुछ तो शर्म करो. थोड़ा इत्मीनान रखिए. तुम मुझे हिदायत देते हो. मुझे तुम्हें मालूम नहीं आसद, हमारी फौज सिर्फ पागल होना बाकी है. 9 साल से उन्हें घर बार नसीब नहीं हुआ है. अगर हमने हमारी जिद और नादानी नहीं छोड़ी तो एक दिन हमारी कब्र भी यही खोदी जाएगी. जाओ जाओ, कुछ तो करो. जाओ उस काफर के बच्चे संभा को पकड़ लाओ. जाओ. जी हुजूर. जब तक वो संभा हमारे सामने घुटने टेककर अपने जान की भीख नहीं मांगता, तब तक हमारे कलेजे को ठंडक नहीं मिलेगी. या खुदा, दुश्मन भी दिया तो कैसा दिया, सिवा और संभा जैसा. या अल्लाह. मुजरा राणी साहेब. दादासाहेब आपण यावं यावं. बसावं दादासाहेब. आणि हो, या घडीला आम्ही राणीसाहेब नाही तर आपली बहीण आहोत. हो, शेवटी आम्ही आपले सेवक आहोत आणि सेवकांना आपली पायरी ओळखून राहावं राणी साहेब. बर, ते जाऊ द्या. बाळ बाळंतीण कसे आहेत? उत्तम. म्हणजे आमच्या येण्याचं कारण आपण जाणलंच असेल. बारशाचं निमंत्रण ना? अगदी बरोबर हेरलं ताई साहेबांनी. बारशाचं निमंत्रण घेऊन आलोय आम्ही. पण हो, बारशाला येताना आपण एकट्या नाही तर महाराज साहेबांनाही सोबत घेऊन शिरकानात आपली पायधूळ झाडावी अशी इच्छा आहे आमची. या घडीला महाराज साहेबांना घेऊन शिरकानात? स्वराज्याच्या सीमेवर दुश्मनांच्या फौजा ठाण मांडून असताना महाराज साहेबांना आम्ही शिरकानात येण्यासाठी भरीला घालावं, हे योग्य वाटत नाही आम्हास. दुश्मन फौजांची चिंता नसावी ताई साहेब.
सीमेवरच्या मोगल फौजा रोखून धरल्यात आम्ही वतनदारांनी. चुकता हात शिर्के, चुकता हात. मुजरा राजे, स्वतःला वतनदार समजण्याची गफलत करू नका. या हिंदवी स्वराज्यात आजपर्यंत आबासाहेब वा आम्ही देखील अद्याप तरी कोणत्याही सरदारांना वतनं दिली नाहीत. आणि हो, आपणास वाटत असेल की आम्हास ठाऊक नाही, पण आम्ही पक्के जाणतो की स्वराज्याच्या सीमेवर मोघल फौजा रोखून धरणारे स्वराज्याचे शिलेदार वेगळेच आहेत. आपण आणि आपले कुटुंबीय मात्र मराठे आणि मोघल या दोन्ही दगडांवर एकाच वेळी हात ठेवून चिंता बाळगता आहात, ती फक्त आपल्या वतनाची. झूट महाराज साहेब, झूट. आमची इमानदारी सर्व साक्षी आहे. ठीक आहे, तर मग बोला गणूजी. आपले चुलत बंधू कान्होजी शिर्के कोणत्या इमानापायी जाऊन मोगलांना मिळाले आणि ह्या घडीला शिरकांड सोडून आपण इथं? आम्ही सांगतो, दादासाहेब बारशाचं निमंत्रण घेऊन आले. राणीसाहेब, तुम्हा ठाऊक नाही. बारशाचं निमंत्रण हे फक्त निमित्त. गणूजी आले आहेत ते फक्त आणि फक्त वतनाची मागणी करण्यासाठी. काय गणूजी, बोला. नाही नाही, खरं आहे ताई साहेब. दादा. गणूजी, तुमच्यासारखाच स्वराज्यातील प्रत्येक जण केवळ आपल्याच वतनाचा विचार करू लागला तर काय गत होईल या हिंदवी स्वराज्याची? महाराज, स्वराज्य नंतर आधी आम्हास आमचे वतन हवे, आणि आपण नाही दिले तर काय गणूजी? महाराज, आपणास ठाऊक नाही, मोगलांनी आम्हास मोठ्या मुलकाची वतनदारी देऊ केली आहे. गणूजी, निघा तुम्ही. सामोपचार संपला. काल परवाचे ते मोघल, त्यांचा जर तुम्हास एवढा कळवळा येत असेल तर खुशाल जा त्या मोघलांबरोबर. तुम्हा शिर्क्यांना अद्दल घडवण्याची ताकद आहे आमच्या मनगटात. काहीही झालं तरी तुम्हा स्वतन देऊन या स्वराज्यातील गोरगरीब जनतेवर अन्याय होऊ देणार नाही आम्ही. चालते वा. गणोजी शिर्के रागाने निघून जातात ते सरळ औरंगजेबास फितूर होतं. संभाजीराजे संगमेश्वर येथील सरदेसाईंच्या वाड्यावर विश्रांती घेत आहेत. ही खबर ते औरंगजेबास देतात. सक्का मेहुणा पक्का वैरी निघतो. संभाजी महाराज वाड्यावर आहेत ही बातमी मिळताच मुघल फौज सरदेसाईंच्या वाड्यावर हल्ला चढवते. खंडोबल्लाय, इथं आलेल्या सर्व गोरगरिबांच्या अर्जांची छाननी करा आणि त्यांना योग्य न्याय मिळेल. राजा घात झाला. राजा मालूजी, काय झालं? काय गडबड? वैरी घाट ओलांडून संगमेश्वरावर चालून येते. 600-700 स्वारांचा तांडा आहे. निघा तुम्ही. नाही मालूजी, तुमच्या कसल्या खांद्यांवर स्वराज्य सोपवून जायला राजे झालो नाही आम्ही. मरू इथंच, झुंजूही इथंच, पण रण सोडून पळणार नाही. तुम्हास मी खंडोबाचे हान आहे. निघा. हो राजाजी, आपण निघावं. आम्ही आहोत इथे. नाही कवीजी, कदापि नाही. अहो, या तलवारीनं फितुरांची मुंडकी छाटली, फिरंग्यांवर जरब बसवली, ती तलवार आम्ही म्यान करू म्हणतात? नाही कवीजी, ते होणे नाही. हर हर मिजाज है तुम्हारे हैं?
गिधाडांच्या थव्यात आणि लांडग्यांच्या कळपात असावे तसे अभी भी इतनी गर्मी? एक दो हथियार, सब्र करो इखलास, सब्र करो। माशे शौक से हथियार नहीं छोड़ते। जकड़ लो इसे पहले, डाल दो जंजीरें इन हाथों में और जितनी जल्दी हो सके निकलो यहाँ से। अगर इन मरहट्टों को पता चला तो इधर कब्र बना डालेंगे अपनी। चलो। संभाजीराजे कैद झाले, मराठ्यांचा छत्रपती अडकला, छावा संभाजी राजा जेरबंद झाला, फितुरांची चाल यशस्वी झाली। संभाजी राजे आणि कवी कलशांना कैद करून मुकर्रब खान आणि इखलास खान निघाले। संगमेश्वर ते बहादूरगड हे 350 मैलाचं अंतर चालत 4 दिवसात पार केलं। कुत्र माग लागल्यासारखे मुकर्रब आणि इखलास पळत होते, पण दुर्दैव मराठ्यांचं किल्ल्याच्या तटाशेजारून राजांना नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्यालाही माहीत नव्हतं। गावाच्या वेशीवरून त्यांना नेलं जात होतं, पण गावातल्या वारकऱ्याला आणि गावकऱ्यालाही माहीत नव्हतं की आपला राजा कैद झालाय। सर्वांना कळेपर्यंत संभाजी महाराजांना बहादूरगडावर नेण्यात आलं। हुजूर हुजूर हुजूर, संभा पकड़ा गया, मरहट्टा संभा भोसला पकड़ा गया। बदतमीज, सुबह सुबह शराब पीकर आए हो क्या? सीन काट देंगे अगर ऐसा मजाक किया तो। जी मजाक नहीं हुजूर, मुकर्रब खान और इखलास खान ने संभा को जखड़ लिया है। उन दरिंदों की बारात आती ही होगी हुजूर। या अल्लाह, या अल्लाह, तेरा लाख लाख शुक्र है, आखिर काफर का बच्चा संभा मिल ही गया। या अल्लाह, या अल्लाह, अब मैं क्या करूं? अब मैं क्या करूं? संभा आ रहा है। कहाँ बैठूं? यहाँ? नहीं नहीं नहीं, मुझे तो वहां बैठना होगा। नहीं नहीं नहीं, बैठेंगे नहीं हम, ऐसे ही खड़े रहते हैं। खड़े क्यों रहे हम तो बादशाह हैं। लाओ हमारा किमाश, लाओ। नहीं नहीं, अरे किमाश नहीं, पहले संभा को तो आने दो। या अल्लाह, क्या खबर लाई है? संभा
सामने। राजा है वो, झुकेंगे नहीं झुकाएंगे। खामोश, चुप, एकदम चुप। याद रख, कैद में है तू, अल्लाह ताला के दरबार में। चुप रहो। सबूर असद, सबूर। अभी बहुत कुछ पूछना है इसे। 9 बरस का था तब ये मिला था हमें आगरा में, और हमने इसे पूछा भी था, क्यों रे संभा, डर नहीं लगता हमारा? तब इसने जवाब दिया था, हमें किसी से डर नहीं लगता, बल्कि हमारी वजह से सबको डर लगता है। सच कहा था काफिर ने। कभी कलेजे को ठंडक नहीं मिलने थी इसमें, लेकिन नहीं, अब नहीं। अल्लाह की मेहरबानी, आज कैद में है तू हमारे। या अल्लाह। कवी जी राजन, काही काव्य सुचतंय का हे दृश्य पाहून? होय राजन, का नाही? ऐका, राजन तुम हो सांजे, खूब लड़े हो जंग। वाह, राजन तुम हो साजे, खूब लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज, तखत त्यजो औरंग, तखत त्यजो औरंग। बहुत खूप कवी जी. आम्हास पाहून हा औरंगजेब तख्त त्याजून गुडघे टेकून बसलाय. आणखी काय हवं? संभा, काफिर के बच्चे याद रख, हमारी कैद में है तू. औरंग्या, अरे वाघ जरी जंगलात असला तरी आणि पिंजऱ्यात असला तरी वाघच असतो. अरे दगाबाजी करून पकडलेस तू आम्हास, पण विसरू नको, तू आमच्या मातीत उभा आहेस. इथंच तुझी माती करू. बंदी होकर भी इतनी गर्मी. हो, आहे गर्मी. तुझी कबर खोदल्याशिवाय ती थंडी नाही व्हायची. अरे आम्ही मराठ्यांचे छत्रपती आहोत, तुझे नादान शहजादे नाही. खामोश, ऊंची आवाज हमें बिल्कुल पसंद नहीं है. और इस वक्त आलमगीर औरंगजेब के सामने खड़े हो तुम. औरंग्या, विसरलास काय? तुझ्याच दरबारात आवाज चढवून बोलणाऱ्या वाघाचे बछडे आहोत आम्ही. करब खां, क्या है ये? बंदी ये है क्या हम? इतनी मिजाज, या अल्लाह, क्या खिलाते हैं ये मरहटे अपने बच्चों को? क्यों नहीं पैदा हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में? अरे कसा जन्मेल तुझ्या पोटी संभाजी? तख्तासाठी स्वतःच्या बापाला विष देणारा तू, संभा, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्ल करणारा तू, कसा जन्मेल तुझ्या पोटी संभाजी? हौल विलावत. अरे हा संभाजी जन्मेल फक्त आणि फक्त शिवछत्रपतींच्या कुशीतच. वाघाची बछडी वाघाच्या पोटीच जन्म घेतात, तुझ्यासारख्या बोकडाच्या नाही. मुंह बंद रख अपना और बता हमें बुरहानपुर के लूट का छुपाया हुआ शाही खजाना कहाँ है? बता हमें हमारे कौन से सरदार शामिल हो गए तुझसे? सच सच बता संभा, सच सच बता. बड़ी जागीर देंगे तुझे, जान बख्श देंगे हम तेरी. औरंग्या, तख्तासाठी रक्तावर उलटणारी औलाद नाही आमची. तुझे तेरी जान प्यारी है या नहीं? खान, अरे पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासमोर कुत्रीही गुरगुरायला लागतात. हे साखळ दंड सोड, मग कळेल तुला कोणाचा जीव जोखमीवर आहे. छोड़ दूं इस काफिर को, ताकि
ताकि ये फिर से हम पर वार कर सके। अरे वार केला तर तो छाताडावर करेन, तुझ्यासारखा पाठीवर नाही करणार. अरे लाखाच्या फौजेत घुसून बोट छाटणारी औलाद आहे आमचे. बेमुरवत काफिर बच्चा, किसके जोर पर इतनी घमंड कर रहा है? सब कुछ सच सच बता, वरना तुझे ऐसी मौत देंगे कि ये जमीन और ये आसमां भी कांप उठेगा. अरे हात बुद्ध्या, मरणाची भीती कोणाला घालतोस? शिवाजी नावाच्या वाघाचे छावे आहोत आम्ही. इथंच मरू, पण बेईमानी आमच्या रक्तात नाही. करून करून काय करशील? आमचा जीव घेशील ना? जीव गेला तरी 72, पण याद राख औरंग्या, जो मारकर हटा उसे कहते हैं मराठा. हर हर महादेव, हर हर महादेव. इस्लाम के रखवालो, ले जाओ इसे हमारी नजरों के सामने से और निकाल दो इसकी मगरूर आंखें तब की सलाखें डालकर. इसकी आंखें हमें जलाती है. खींच लो इसकी नापाक जबान, तोड़ दो इसके दोनों हाथ और बताने से इनकार कर दे तो काट डालो इसका सर. और हाँ, हर सजा का अमल पहले इस शायर पर करो. हम भी देखेंगे खुद को शेर दिल मानने वाले सिवा की ये औलाद कैसे सुनती है अपने शायर की दिल याद. अपनी जान गवा बैठेगा तू. अलम बना तुम्हारा बयान चाहते हैं. मौका है तुम्हें आखिरी. बता बता, वरना सिर काट देंगे तुम्हारा. अरे खान, जाऊन सांग तुझ्या बादशहाला, या संभाजीच्या मृत्यूनं जर पुरा सह्याद्री जागा होणार असेल, जर गवतालाही भाले फुटून तुझ्या बादशहाची कबर या भूमीतच काढली जाणार असेल, असा मृत्यू आम्हास भाग्यदायीच वाटेल. जगदंब जगदंब. निकाल दो इन काफिरों की आंखें तपती सलाखों से और हाँ, जान बना के हुक्म की तामील करो. सजा का पहला अमल इस शायर पर करो, इस शायर पर. याद है हमने कहा था आपसे एक बार कि हम आपसे कविताओं की प्रतियोगिता करेंगे, और हमने कहा था कि आप बिना प्रतियोगिता के विजयी हैं. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार. उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है. ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. सेवक का आखिरी मुद्रा स्वीकार कीजिए राजे. जा रहे हैं आपके शत्रुओं के चोट पर लगने. हमने कहा था हम नमक है महाराज. तुम नमक नहीं चंदन हो कभी. तुम तिलक हमारे माथे का. कविताएं
दिवस अत्याचार चालला होता. राजांचं कातडं सोलून काढलं, त्यावर मिठाचं पाणी टाकलं. कुणीतरी यायचा गुडघ्याच्या वाट्या कापून न्यायचा, कुणीतरी यायचा हाताची बोटं छाटायचा. अरे किती सोसला असेल माझ्या राजानं, किती सोसला असेल. आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत. या अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी, राष्ट्रधर्मासाठी सहन केले तब्बल 40 दिवस. अखेर तो औरंगजेबी म्हणत राहिला, या अल्लाह, किस मिट्टी से बना था ये. हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उसने मांगे नहीं अपनी जबान से रहम के 2 लफ्ज. हमने हाथ काट दिए उसके, लेकिन उसने नहीं फैलाए हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके, लेकिन उसने नहीं टेके घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन झुकी नहीं हमारे सामने. सचमुच छावा था छावा, शेर सिवा का छावा. या अल्लाह, ऐ परवरदिगार, तेरे जन्नत के दरवाजे खोल दे. इस मिट्टी के लिए कुर्बान होने वाला एक नेक बंदा तेरे पास आ रहा है. आमीन, आमीन. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी आपल्या या रणझुंजार राजानं औरंगजेबाला शरण न जाता मृत्यूच्या वेदीवर मस्तक चढवलं. ज्यांच्या पुढे बादशाही नतमस्तक झाला, साक्षात मृत्यूही ओशाळला, अशा या आपल्या राजाला मराठेशाहीच्या फितुरीनं गमावलं. आज माझ्या राजाला न्याय हवाय. या मातीसाठी मातीत मिसळून गेलेला त्यांचा आत्मा आजही तडफडतोय. या सह्याद्रीच्या पटलावर तो नृसिंहाचा छावा आजही उभा आहे. हा शिवपुत्र संभाजी या सह्याद्रीच्या पटलावर पुन्हा पुन्हा जन्म घेईल. इथल्या पाण्याच्या थेंबात आणि मातीच्या कणाकणात मिसळलेल्या रक्ताचा हा अंगार आपल्या मनामध्ये धगधगता ठेवा. तानाजी रूपी घरभेद्यांची कटकारस्थानं आणि औरंग्या रूपी असुरांची आक्रमणं वाढतच राहतील. या साऱ्यांचा मुकाबला करण्यासाठी देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तुमच्या मनातील संभाजी रूपी अंगार ज्वालामुखी बनवून फाळून येईल आणि सळसळेल पुन्हा मराठमोळ्या धमन्यांमध्ये मराठ्यांचं तेच रक्त. तेव्हा होऊ द्या तुमच्या विचारांचे भाले आणि छातीचे निर्धाराचे कोट. हळकू द्या पुन्हा शिवप्रभूंच्या स्फूर्तीची भवानी तलवार अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध. दुमदुमू द्या सह्याद्रीच्या कडे कपारी एकच गर्जना. हर हर महादेव. रक्षणा स्वराज्य सिंधुराकडे